जिल्हा व सत्र न्यायालय भरती नागपूरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो न्यायालयात हे भरती निघालेली आहे शिपाई पदासाठी। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे या भरतीचे चालू झाले आहे। तर 24 मार्च 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 11 एप्रिल 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं व सत्र न्यायालय नागपूरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये काय सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, आपली निवड कशा प्रकारे केली जाणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला जिल्हा न्यायालय नागपूर या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 7वी 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि फीचा जर विचार केला ST OBC EWS NTBC ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल 300 रुपये यामध्ये फी लागते आणि ऑफलाईन ही भरती आहे। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जिल्हा व सत्र न्यायालय या भरतीमध्ये, कारण की ऑफलाईन भरती आहे। ऑफलाईन भरती असल्यामुळे भरपूर मुले या ठिकाणी फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि 7वी पासवरच ही भरती निघालेली आहे। तर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर यामध्ये तुमची पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, प्रत्यक्षात तुमची या ठिकाणी परीक्षा असणार आहे आणि तुमची 30 मार्काचा पेपर या ठिकाणी असणार आहे। आणि पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे जनरल नॉलेजचे झालं, त्याचबरोबर जे गणिताचे सुद्धा थोडेफार, त्याचबरोबर मराठी व्याकरण सुद्धा, तर म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा, म्हणजे सर्व प्रश्न यामध्ये विचारले जाणार आणि सोपं राहते थोडेसे, लक्षात ठेवा, कारण की 7वीच्या बेसवर हा पेपर असणार आहे। तर अशा प्रकारे आपली 30 मार्काचा पेपर असणार आहे, त्यामध्ये सर्व मिक्स असणार आहे, पण जनरल नॉलेजचे जास्त प्रश्न असते। ठीक आहे, आणि 30 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले 30 पैकी 15 मार्कावर यामध्ये पासिंग ठेवण्यात आलेली आहे। 30 पैकी तुमची कोणती कॅटेगरी असाल SC/ST OBC EWS NTBC ओपन SBC 30 पैकी 15 जरी प्रश्न आपले बरोबर आले तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पासिंग या ठिकाणी केलं जाणार आहे। ठीक आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं असणार आहे शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी, आणि 10 पैकी 5 मार्क जरी आपल्याला पडले तर आपण या ठिकाणी पास असणार आहे। आणि तिसरं जर आपण पाहिलं तर वैयक्तिक मुलाखत, तुमचं इंटरव्ह्यू त्या ठिकाणी घेतला जाणार आहे 10 मार्काचा, आणि 10 पैकी 5 जरी मार्क आपल्याला पडले तर आपण पास त्या ठिकाणी असणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की पूर्ण जी आपली टेस्ट या ठिकाणी असणार आहे, प्रात्यक्षिक परीक्षा आपली 30 मार्कासाठी, शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी, वैयक्तिक मुलाखत 10 मार्कासाठी, तर पूर्ण निवड प्रक्रिया हे 50 मार्काची आहे। आणि 50 पैकी जे पासिंग ठेवण्यात आले आहे 25 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले SC/ST OBC EWS NTBC ओपन SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। नागपूर उच्च न्यायालय या भरतीची ही सफाईगार पदाची ही जाहिरात आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी www.nagpurdcourt.government.in या संकेतस्थळावर, या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आणि 24 मार्चपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 11 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही पगार बघू शकता, या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता सफाईगार पदासाठी अर्ज। ठीक आहे, तर सफाईगार पदासाठी ही भरती निघाली आणि तुम्ही यामध्ये बघू शकता जे उमेदवार भारताचा नागरिक असावे हे या ठिकाणी पात्रता आणि अट आहे। आणि शैक्षणिक अर्थात जर विचार केला, उमेदवार किमान 7वी इयत्ता 5वी पास पाहिजे, 7वी पास, आणि उमेदवाराची शारीरिक दृष्टी सदृष्ट असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। ह्या अटी शर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। वयोमर्यादा तुम्ही बघू शकता 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघू शकता पात्र उमेदवारांच्या अटी, उमेदवार चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा। त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे वाचू शकता तुम्ही थोडंफार। ठीक आहे, त्यानंतर अर्ज भरण्याचे जे शुल्क आहे, कोणती कॅटेगरी असेल 300 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आणि अर्ज शुल्क हे आपल्याला डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावे काढलेल्या ₹300 ची
पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करायचे. तर तुम्हाला एक तर पोस्टल ऑर्डर या ठिकाणी काढावं लागणार आहे किंवा मग तुम्हाला डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी त्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी काढावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्ध शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे पुन्हा अर्ज जे आहे विचारात घेतले जाणार नाही आहे. अर्ध शुल्क ना परतावा असेल. ठीक आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया जर आपण पाहिलं तर यामध्ये पहा तुमचं सर्वात अगोदर काय असणार आहे, प्रात्यक्षिक तुमची पेपर असणार आहे 30 मार्कासाठी, म्हणजे त्यामध्ये सर्व असणार आहे. तर हा कोर्टाचा जो पेपर असते तर त्यामध्ये तो 30 मार्काचा असते. त्यामध्ये सामान्य ज्ञानचे प्रश्न असते, मराठी व्याकरणचे राहते, बुद्धिमत्ता चाचणीचे असते, गणिताचे सुद्धा असते. सर्व मिक्स त्यामध्ये पेपरामध्ये प्रश्न विचारले जाते. अशा प्रकारे पेपर असते. आणि त्यानंतर 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पेपरमध्ये पासिंग ठेवण्यात आले. कोणती कॅटेगरी? SC, ST, OBC, EWS, NT, ओपन, SBC, SCBC. दुसऱ्या टप्प्यामध्ये पहा शारीरिक क्षमता चाचणी तुमची 10 मार्काची असणार आहे. 10 पैकी 5 जरी मार्क आपल्याला पडले तर आपण या ठिकाणी पास होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये काय की वैयक्तिक मुलाखत, आपला इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे 10 मार्कासाठी, आणि 10 पैकी 5 मार्क जरी आपल्याला पडले तर आपण पास त्यामध्ये होणार आहे. आणि निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण असणार आहे, तुमची जी टोटल पूर्ण जी चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे 50 मार्काची घेतली जाणार आहे. 50 पैकी 25 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर बघू शकता तुम्ही उमेदवारांकरिता अतिरिक्त सूचना, अर्ज विविध नमुन्यात सादर करावा. ठीक आहे. अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारावर बंधनकारक आहे. उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूकरित्या नमूद करावे. सफाईगार पदासाठी इयत्ता 7वी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. तर बा 7वीचे जे मार्क टाकणं हे खूप अनिवार्य आहे, एक लक्षात ठेवा. जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त, उदाहरणार्थ 10वी किंवा 12वी असेल, उमेदवाराकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर उमेदवारांना अर्ज भरताना इयत्ता 7वीकरिता काल्पनिकरित्या 50% गुणांची, उदाहरणार्थ एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात करावी. ठीक आहे. तर ह्या अटी काही शर्ती एक लक्षात ठेवा. उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्याच्या दिवशी धारण करीत असलेल्या अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवारांनी पात्रता खाली दिले क्रमानुसार नमूद करावी. 7वी पास लागणार आहे, 10वी पास आणि SS 12वी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी विद्यापीठ किंवा विद्यापीठातून प्राप्त जर समजा ते असेल, ते सुद्धा तुम्ही पदवीधर असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी जोडू शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला यामध्ये लावायचे नाही, झेरॉक्स लावायचे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता उमेदवारांनी पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट नंबर आणि त्यांचा दिनांक अर्जात नमूद करावा. सदर मूळ पोस्टर ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडावे. उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास शुल्कासह उमेदवाराचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता आणि निकष पूर्ण केले असतील तरच अर्ज स्वीकारला जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता 11 एप्रिल हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. 11 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बघू शकता उमेदवारांनी अर्जाचा नमुना जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर संकेतस्थळावर www.nagpur.court.government डाउनलोड करून घेऊन केवळ A4 आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर सुस्पष्टपणे टंकलिखित अक्षर संगणकीकृत टायपिंग करून दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी नमूद केल्याप्रमाणे स्पीड पोस्टाने पोहोचले पाहिजे असे पाठवावे. ठीक आहे. तर स्पीड पोस्टने तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे सर्व जाहिरात आहे. आणि त्यानंतर असा तुमचा या ठिकाणी फॉर्म असणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर या भरतीचा. ठीक आहे. सफाईगार भरतीचा. ठीक आहे. तर हा तुम्हाला संपूर्ण भरायचा आणि स्पीड पोस्टने या ठिकाणी पाठवायचा आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी आमच्या व्हिडिओने